बोलती पुस्तके. ज्यांना वाचनाचा नाद त्यांना बोलती पुस्तके घाली साद. आमचं चॅनल सबस्क्राईब करा आणि सबस्क्राईब करायला इतरांनाही सांगा. नमस्कार श्रोते मित्र हो, बोलती पुस्तके सादर करीत आहे लेखिका विजया ब्राह्मणकर लिखित कादंबरी सोनेरी सांज भाग 4. संजीवन वृद्धाश्रमाची इमारत एकदम उभी नाही राहिली. टप्प्याटप्प्यानं काम सुरू होतं. वृद्धाश्रमाच्या कामाबद्दल बऱ्याच जणांना माहिती होतं. एकदा ब्राह्मणकर साहेबांचे मित्र अनुप भाटिया वृद्धाश्रमात आले. माझी काय मदत? अनुप भाटिया ब्राह्मणकर साहेबांना म्हणाले. दवाखाना व्हावा ही इच्छा आहे, ज्याचा लाभ वृद्धाश्रमालाच नाही तर आजूबाजूच्या गावांनाही मिळेल. तसंही मला वडिलांची आठवण म्हणून काहीतरी करायचं होतं. दवाखाना बांधायला मी मदत करेन. आणि मग दुसऱ्याच दिवशी अनुप भाटियांनी सिमेंटचे ट्रक नागपूरहून वृद्धाश्रमाकडे रवाना केले. दवा आणि दुवा दोन्हींची सोय झाली. मनातल्या इच्छा कुणाच्या ना कुणाच्या माध्यमातून पूर्ण होत होत्या. वृद्धाश्रमात गायी म्हैसींबरोबरच काही ससे व लालतोंड्या वानरही होते. सगळे त्याला रामू म्हणत. मुलं सतत त्याच्या अवतीभोवती राहत. एक जंबो नावाचा कुत्राही होता, मोठा वाघासारखा. वर हातात धरलेलं बिस्किट उडी मारून पकडायचा. मुलांना मजा वाटायची. आज वृद्धाश्रमाचा परिसर झाडून पुसून स्वच्छ होता. डॉक्टर संजयचे मित्र नामदार श्री विलासभाऊ मुत्तेमवार छायाताईंसह सदिच्छा भेटीसाठी वृद्धाश्रमात आले. सर्वांनी परिसर फिरून पाहिला. वर जाऊन शिवाचे दर्शन घेतले. मग खाली होऊन वृद्धांच्या खोल्यांमध्ये जाऊन चौकशी केली. त्यांच्यासाठी खास आणलेली फळं त्यांना दिली. मग साऱ्यांची जेवणं झाली. आई सर्वांकडे लक्ष पुरवून होत्या. चला निघायचं? निघूया, छायाताई म्हणाल्या. भाऊ, ऊन झालंय, थोडा आराम करा, चहा घेऊन मग निघा. आराम कुठला, कामं पडलीत. कामं नेहमीचीच असतात ना? तेही खरंच. मी इथे बऱ्याच वेळा आलोय, पण धावपळीनं इथली शांतता अनुभवास मिळाली नाही. आज सावकाशीनं सगळं बघितलं. ध्यान केंद्राकडे चालताना नामदार विलासभाऊ डॉक्टर संजयना म्हणाले. आपली पादत्राणे बाहेर काढून डॉक्टर संजय, नामदार विलासभाऊ, छायाताई, आई आणि आणखी काही मंडळी आत आली. सोबत डॉक्टर संजयचे मित्र रविकुमारही होते. आपल्या प्रशस्त सोप्यावरती विलासभाऊ आरामशीर टेकून बसले. बाजूच्या सोप्यावर आई, छायाताई बसल्या. बाकीच्या खुर्च्यावरती इतर मंडळी बसली. रविकुमार डॉक्टर संजयजवळ बसले होते. संजू, मला कळत नाही, हा एवढा पसारा तू कसा काय वाढवलास? प्रत्येक वेळी आलो की नवीन काहीतरी निर्माण झालेलं असतं. मागच्या वेळी दवाखान्याच्या भूमिपूजनासाठी आलो होतो. पाहता पाहता दवाखान्याची इमारत ही सर्व सोयींसह तयार आहे. खरंच आश्चर्य आहे. भाऊ, सगळी वरच्याचीच कृपा. मी कोण? हा विनय झाला. नाही भाऊ, करता करविता वेगळा आहे. मी मात्र नाम मात्र. पण नागपूरपासून एवढ्या लांब अवघड जागेवर हे सारं म्हणजे शून्यातून विश्व निर्माण करण्यासारखंच आहे ना? भाऊ, ये तो जादूगार है, रविकुमार हसत म्हणाले. नाही भाऊ, जादूगार वगैरे नाही. तुमच्यासारखी मंडळी भेटली, या रविकुमारसारखे मित्र मिळाले, जे आपल्या अधिकाराची झूल बाहेर ठेवून इथे माझ्यासोबत वावरतात. हे साऱ्यांच्या मेहनतीचं, तुमच्या लोकांच्या सदिच्छांचं फल आहे. पण कल्पना सुचली कशी वृद्धाश्रमाची? असं म्हणत ते भूतकाळात हरवले. साहेब, कुठे आहात? डॉक्टर संजय यांनी ॲडिशनल कलेक्टर ब्राह्मणकर साहेबांना फोनवरून विचारलं. ऑफिसमध्ये. साहेब, आज रविवार ना? आम्हाला सर्वच दिवस सारखे ना डॉक्टर साहेब. उलट शनिवार रविवार अधिक कामं. सुट्टी म्हटली की मिनिस्टर लोकांचं येणं जाणं जास्त असतं नागपुरात. कामं झाली असतील तर या ना इकडे. कुठे आहात तुम्ही? हॉस्पिटलला. का? आज तुमची सुट्टी असते ना? काही इमर्जन्सी पेशंट्स होते.
येताना मग काही विशेष? काही नाही, पेशंट ठीक आहेत. आम्ही 2-4 जण बसलो होतो, तुमची आठवण झाली. येतो येतो अर्ध्या तासात. या, सोबतच चहा घेऊ. ब्राह्मणकर साहेबांनी समोरच्या फाईल्स चाळून पुन्हा त्या व्यवस्थित ठेवल्या. बाबू लोकांना काही सूचना देऊन ते बाहेर आले. ड्रायव्हर ॲम्बॅसेडर कारजवळ अदबीने उभा होता. साहेब, कुठं जायचं? घरीच का? नाही, डॉक्टर संजय उगेमुगेंच्या पल्लवी हॉस्पिटलला. बरं नाही का साहेब? नाही, सर्व ठीक आहे. सहजच थोडं काम आहे. अवघ्या 10 मिनिटात गाडी पल्लवी हॉस्पिटलसमोर उभी राहिली. लिफ्ट असूनही साहेब जिना चढून वर आले आणि डॉक्टरांच्या केबिनचं दार उघडून ते आत आले. म्हणाले, नमस्कार मंडळी. नमस्कार, या साहेब. ऑफिसमधून आलात? होय, डॉक्टरांचा हुकूम झाला, यावंच लागलं. डॉक्टर संजयकडे बघत हसत ब्राह्मणकर साहेब म्हणाले, साहेब, सुट्टीच्या दिवशी कंटाळा नाही येत कामाचा? आता तुम्ही लोकही आलातच ना काम आहे म्हणून हॉस्पिटलला. आणि डॉक्टर साहेब, सुट्ट्यांची ते वाट पाहतात ज्यांना काम करायला जीवावर येतं. खरं आहे तुमचं म्हणणं. एक डॉक्टर म्हणाले, पण आमचा पेशा हा सेवेचा आहे. दुसरे डॉक्टर म्हणाले, प्रश्नच नाही, तुमचा पेशा हा सेवेचाच आहे, पण ही सेवा मोल घेऊनच होते ना? अर्थात. तर मग मोल घेऊन केलेलं काम सेवा नाही ठरत, असं मला तरी वाटतं. ब्राह्मणकर साहेब म्हणाले, असं कसं म्हणता साहेब तुम्ही? खरंच बोलतोय. डॉक्टर साहेब, तुमच्या डॉक्टर लोकांच्या फीचा बोर्ड पाहिला की खालच्या तळागाळातील लोकांची दवाखान्याची पायरी चढायची हिंमतच नाही होत. पण दवाखाना चालवायचा म्हणजे फी तर घ्यावीच लागेल ना साहेब? हो, पण त्यामुळे तुमच्या ज्ञानाचा उपयोग खालच्या वर्गाला कुठे मिळतो? कुठेतरी लहान सहान किंवा सरकारी दवाखान्यात त्यांना जावं लागतं. कुणी फाटका माणूस तुमच्या दवाखान्याची पायरी चढताना कधी तुम्ही पाहिलं आहे का? पण हेच जर तुम्ही सुट्टीच्या दिवशी कॅम्प आयोजित करून त्यांना लाभ घडवून देत असाल तर ती सेवा घडेल. पण साहेब, तुमचेही काही लोक आहेत ना की आम्ही शासकीय सेवा करतो असे म्हणणारे. म्हणणारे म्हणत असतील, पण मी नाही तसं मानत. आम्ही काम करतो, त्याचा पगार मिळतो आम्हाला. ते काम सेवा कशी ठरेल? पण एक आहे, थोडं आमच्या कामाव्यतिरिक्त कायद्याची चौकट न तोडता समाजासाठी जर आम्ही काही करत असेल तर ती सेवा ठरू शकेल. डॉक्टर संजय उगेमुगे सारं बोलणं काळजीपूर्वक ऐकत होते. तेवढ्यात त्यांनी चहा बोलावला, सोबत बिस्किटं, गोड खारे. साहेब, तुम्ही जर अशा प्रकारची काही कामं केली असतील तर ते कळू द्या ना आम्हाला. कामं अशी काही खूप नाहीत हो. जमेल तशी आणि जमेल तेवढी इतरांना मदत करणे, दुसरं काय. मध्ये लोअर वेनाचं काहीतरी सुरू होतं ना साहेब? हां, ते मी उपविभागीय अधिकारी असतानाची गोष्ट. माझ्याकडे लोअर वेना प्रकल्पाचं, ज्याला वडगाव धरण म्हणतात, ते काम सोपवलं होतं. तिथल्या प्रकल्पग्रस्तांचं पुनर्वसन आम्ही करणार होतो. त्यासाठी बुटीबुरीजवळील 7 गाव आम्ही निवडलं. 7 गाव म्हणजे आधीचे 6 गावं आणि हे नवीन वसलेलं आणखीन 1 गाव, असं 7 गाव. तिथे प्लॉट्स पाडून आम्ही धरणग्रस्तांना ते दिले. त्यांची घरकुलं बांधण्यात सुरुवात झाली. मी माझा स्टाफ देखरेख करीत होतो. इतक्यात 4 म्हाताऱ्या माझ्याजवळ आल्या. म्हणाल्या, साहेब, तुम्ही या लोकायले जागा दिल्या, घर बांधून देऊन राहिले, पण आम्हासारख्या गरिबांनी काय करावं? का, घरी कोणी नाही आजी? नाही जी, कोणी असतं तर असं बेवारशावानी कायले राहायला लागलं असतं. आम्ही मोलमजुरी करतो, पण आत्ता थेबी होत नाही. हे माही सोबतीन डोयाफुली आला, पण ऑपरेशन नाही करणं झालं. दुसऱ्या म्हातारीकडे बघत आजी म्हणाल्या. मी त्या म्हाताऱ्यांकडे बघितलं. परिस्थितीनं गांजलेल्या म्हाताऱ्या, रापलेले सुरकुतलेले चेहरे, गाठी बांधलेलं लुगडं
आणि मी तेव्हाच्या तेव्हा त्यांना मदत करण्याचा निर्णय घेतला. खिशातून काही नोटा काढून त्यांना दिल्या आणि म्हटलं, आजी, इथेच तुमच्याहीसाठी राहण्याची व्यवस्था नक्की करीन. आणि मग मी माझ्या अधिकारात अर्ध्या प्लॉटवर त्या चौघींसाठी शेड उभारलं, राहण्यासाठी निवारा दिला. माझे एक व्यवसायी मित्र खंडेलवाल, त्यांनी म्हाताऱ्यांना दर महिन्याला किराणा धान्य पुरवण्याचं कबूल केलं. अशा तऱ्हेने आम्ही त्या म्हाताऱ्या दत्तक घेतल्या. आणि डॉक्टर साहेब, त्यांनी त्यावेळी उच्चारलेले आशीर्वादाचे शब्द अजूनही कानात घुमतायत. सारे ऐकत होते. आधीच असणारे डॉक्टर संजय व ब्राह्मणकरांची मैत्री मग हळूहळू घट्ट होत गेली. कुठल्या ना कुठल्या कारणाने भेटी होत होत्या. घरी येणं जाणं होतं. ब्राह्मणकर साहेबांच्या रिटायरमेंटला अजून 2 वर्षे होती. डॉक्टर संजय, अरे कुठे हरवलास? काहीतरी जुनं आठवलं भाऊ. त्याचवेळी जाणवलं की एकेकाळचा मान सन्मानाने जगलेला म्हातारा वर्ग समाजात खितपत पडलाय. त्यांना पुन्हा मानाने जगता यावं, हाच एक शुद्ध हेतू होता मनात. भाऊ, वृद्धाश्रम चालवणे ही संकल्पनाच मुळात पटत नाही. पण ज्यांची आधाराची काठी म्हातारपणे हरवलेली असते, त्यांची काठी व्हावं असं मनापासून वाटलं. पण पुढे काय हा प्रश्न होताच. वाटलं बघूया नीतीच्या पोटात पुढे काय आहे. डॉक्टर संजय बोलत होते. बोलता बोलता हरवत होते. पुन्हा भानावर येत होते. बोलत होते. भाऊ, माझं आवडतं ठिकाण म्हणजे पॉंडिचेरी. माहीत नाही पॉंडिचेरीशी माझं काय नातं आहे, पण तिथे जाण्याची मला नेहमीच ओढ असते. डॉक्टर, तुम्ही नेहमी जाता पॉंडिचेरीला? छायाताई म्हणाल्या, नेहमी नाही, पण वर्षातून 2दा जाण्याचा प्रयत्न असतो. एकदा 15 ऑगस्टला. 15 ऑगस्ट हा अरविंदाचा वाढदिवस, आणि दुसऱ्यांदा जातो ते 21 फेब्रुवारीला. हा दिवस म्हणजे श्री माताजींचा वाढदिवस. या 2 दिवशी पॉंडिचेरीला जाण्याचा माझा नेम आहे. परंतु 6-7 वर्षांपूर्वी जेव्हा मी तिथे गेलो, तेव्हा मला तिथे आलेला अनुभव विलक्षण होता. तिथली सकाळची वेळ ही ध्यानाची वेळ असायची. मला तेव्हा काय वाटलं कुणास ठाऊक, पण रोजच्यापेक्षा अर्धा तास आधीच ध्यानासाठी गेलो आणि चक्क मला हवी असलेली समाधीजवळची जागा मिळाली. ध्यान सुरू होण्यापूर्वी समाधीचे दर्शन घ्यायचे म्हणून समाधीपुढे भक्तिभावाने डोके टेकले. आणि आश्चर्य म्हणजे मला त्यावेळी एक वेगळीच अनुभूती जाणवली. संबंध शरीरातून एखादी विद्युत लहर सरसरत जावी तसं मला वाटलं, आणि शरीर एकदम हलकं हलकं झालं. काय होतंय ते क्षणभर कळलंच नाही. आणि मग हळूच डोळे उघडले. ध्यानासाठी मी माझे स्थान ग्रहण केले. पद्मासन घातले आणि प्रथमच मी समाधी अवस्था अनुभवली. तल्लीन झालो. त्या निर्गुण निराकार रूपाशी समरस झालो आणि काही क्षणातच श्री माताजीसोबत संवाद साधला. मनात उमटणाऱ्या काही प्रश्नावर अगदी मोकळेपणाने चर्चा झाली. आणि वाटलं कोणीतरी म्हणतंय, गो हेड, गो हेड, माझा आशीर्वाद तुझ्या पाठीशी आहे. खरंच मला आशीर्वाद मिळाला होता का? कशासाठी? माझ्या हातून काय घडणार होते? या सर्व प्रश्नांबाबत मी अनभिज्ञ होतो, पण मनाला आलेला आनंद शब्दातीत होता. आज नक्कीच वेगळं काही घडलं होतं. मनाला आनंदाची अनुभूती जाणवत होती. खरं सांगायचं तर माझी अवस्था आनंदाचे डोही आनंद तरंग अशी झाली होती. त्याच दिवशी ऑरोविलला जाऊन संध्याकाळी परत आलो. आल्यानंतर ध्यानाकरता बसलो. आत्ताही मला वेगळाच अनुभव आला. तोही शब्दातीत होता. विलक्षण अनुभव, कुणाला सांगता न येणारा, पण मनाला जाणवणारा. मी नागपूरसाठी निघालो. परतीचा प्रवास सुरू झाला. सोबत बरेच मित्र होते, पण मनात एका नवीन विचाराची सोबत होती. मी डोळे मिटून घेतले. मनात मात्र विचारांची घालमेल सुरू होती. मी जे काम हाती घेईन ते पूर्ण करू शकेन का? आणि मुख्य म्हणजे मुळातच ते काम मला जमेल का? मनातल्या विचारांना आवर घालीत मी नागपूरच्या रेल्वे स्टेशनवर पाय ठेवला. मनात एक विचार रुजला होता.
या क्षणी बाबा आमटेंची मला तीव्रतेने आठवण झाली. खूप दिवसात त्यांची भेट झाली नव्हती. घरी पोहोचेपर्यंत मनाशी ठरवून टाकलं, आता बाबांची भेट घ्यायचीच. सारेजण एकाग्रतेने ऐकत होते. बोलता बोलता डॉक्टर संजय क्षणभर थांबले. मग म्हणाले, एक दिवस आनंदवनला जाऊन बाबांची भेट घेतली. मनातला विचार बोलून दाखवला. आणि जेव्हा मी तिथून परतलो तेव्हा सोबत बाबांचा खूप सारा आशीर्वाद होता. बाबांच्या आशीर्वादाने मनातल्या विचारांना बळ आलं होतं. मध्ये काही दिवस गेले. एक दिवस असाच चेंबरमध्ये बसून होतो. शेवटचा पेशंट तपासून झाला होता. मनात विचारांची घालमेल सुरू होती आणि अचानक चेंबरचं दार लोटून ब्राह्मणकर साहेब आत आले. त्यांची मुलगी सौ सोनल ही डॉक्टर कुंदा तायडेंकडे ॲडमिट होती. तिला मुलगी झाली होती आणि ब्राह्मणकर साहेब आजोबा. त्यांच्या आयुष्यातला तो अत्युच्च आनंदाचा क्षण होता. मी त्यांचं अभिनंदन केलं. थोड्या इकडच्या तिकडच्या गप्पा झाल्या आणि ब्राह्मणकर साहेब माझ्याकडे बघत म्हणाले, डॉक्टर साहेब, तुम्ही आज जरा गंभीर दिसता. काही काळजी आहे का? मिळालेला प्रत्येक क्षण भरपूर जगायचं या विचारांचा मी असल्याने सतत हसत आणि हसवत राहतो. ब्राह्मणकर साहेब, मनात काही कल्पना आहेत, पण त्याबद्दल थोडी संशयता आहे. कोणत्या कल्पना आहेत डॉक्टर साहेब? आणि मग मी माझ्या मनातील विचार त्यांच्यासमोर ठेवला. म्हटलं, साहेब, मनात खूप काही वाटतं एखादी संस्था काढावी, वृद्धाश्रम काढावा, म्हणजे घरात नकोशी वाटणारी वृद्ध मंडळी समवयस्कांमध्ये, समदुःखींमध्ये आणि निसर्गाच्या सानिध्यात रमतील. त्यांच्या मनावरचं ओरखडं इथे पुसले जातील. त्यांना त्यांच्या दुःखाचा विसर पडेल. बोलता बोलता डॉक्टर क्षणभर थांबले आणि म्हणाले, साहेब, आणखीन एक स्वप्न आहे. बोला डॉक्टर. जिथे वृद्धाश्रम सुरू करू तिथेच एक दवाखाना टाकायचा. दवाखाना? हे एवढं मोठं हॉस्पिटल आहे ना डॉक्टर? हे आहेच, परंतु आपल्याला जी जागा मिळेल तिथे शहरात मिळणार नाही आणि ती मला इथे नकोही. शहरापासून लांब जागा मिळवू, तिथे दवाखाना टाकू, म्हणजे आजूबाजूच्या खेड्यातील लोकांना फायदा होईल त्याचा, आणि माझ्या हातूनही जनसेवा घडेल. तुमची ही मतं मी मागे ऐकलीत. कल्पना उत्तम आहेच, कारण गरिबांना उपयोगी पडण्याइतकं दुसरं कुठलं सत्कृत्य नसावं. आणि साहेब, मी ही प्रापंचिक जबाबदाऱ्यांतून थोडाफार मोकळा झालो आहे. हॉस्पिटलचं कर्ज फिटलं आहे आता. भाऊ बहिणींचं लग्न झालं आहे. सरिताची लॅब सुरू झाली आहे. डोक्यावरचा कर्जाचा डोंगर उतरला आहे. फक्त घर तेवढं बाकी आहे, पण त्याची मला काळजी नाही. होईल एक ना एक दिवस. प्रॅक्टिस उत्तम सुरू आहे माझं. 4 लोकात नाव आहे, बस. आणखीन काय हवं? तुमच्या मनात जे आहे ते साकारण्यासाठी पैसा तर हवाच, पण इच्छाशक्ती जोरदार आहे, तेव्हा काही ना काही मार्ग निघेलच. साहेब, समाजातील सर्व स्तरातील लोकांची ओळखी आहेत. विलास भाऊमुळे आमदार खासदारांशीही परिचय आहे. या ओळखी बळकट होण्यासाठी आणखी एक कारण आहे, आणि ते म्हणजे मी या सर्व लोकांना उपलब्ध करून दिलेली डॉक्टरी सेवा. इच्छा तिथे मार्ग. करूया प्रयत्न. आधी जागा मिळवावी लागेल, लोकांची मदत घ्यावी लागेल. दोघांची चर्चा सुरू असतानाच नानाभाऊ ढगे तिथे एका पेशंटला घेऊन आले. संस्थेसंबंधी बोलत असताना नानाभाऊ म्हणाले, श्री सुधीर देऊळगावकरांकडून घटना घेऊन येतो. आणि मग संस्था स्थापन करण्याचं ठरलं. एका भव्य दिव्य स्वप्नाची आता सुरुवात होणार होती, आणि मग समोरच्या घटना भराभर घडत गेल्या. दुसऱ्या दिवशी नानाभाऊ संस्थेसंबंधी घटना घेऊन आले. 11 जणांची नावे टाकून संस्था नोंदणीसाठी टाकली. त्यावेळी धर्मादाय सह आयुक्त श्री अमित चव्हाण होते. ते माझे मित्र होते. त्यांनी योग्य त्या कारवाईनंतर संजीवन सोशिओ मेडिकल फाउंडेशन संस्थेची नोंदणी केली आणि ताबडतोब त्या संबंधीचे कागदपत्रही दिले. डॉक्टर संजय जरा वेळ थांबले, तशी सर्वांची उत्कंठा सिगेला पोहोचली.
पण पुढे काय, हा यक्षप्रश्न मलाही भेडसावीत होताच. आणि मग जागेचा शोध घेणं सुरू केलं. या कामी ब्राह्मणकर साहेबांचे भरपूर सहकार्य लाभले. जवळजवळ 15 दिवस जागेचा शोध सुरू होता. जागा गावापासून दूर हवी होती, निसर्गाच्या सान्निध्यात हवी होती. ब्राह्मणकर साहेब नागपूरलाच उपविभागीय अधिकारी असल्यानं त्यांनी त्यांच्या स्तरावरून जागेचा शोध घेणं चालू केलं. आणि मग आम्हाला एकदाची जागा मिळाली. जागा कसली, नुसता वनराईने नटलेला उभा डोंगर होता तो परिसर पाहून जीव हरकला. पण त्या डोंगरावर वृद्धाश्रम कसा काढायचा हा प्रश्न होता. डॉक्टर साहेब, जागा कशी वाटली? ब्राह्मणकर साहेब म्हणाले. इथं जागाच नाही साहेब, आहे तो डोंगर. डोंगरावर जागा करावी लागेल. डोंगरावर नजर फिरवत डॉक्टर संजय म्हणाले. क्षणभर थांबले आणि पुन्हा अवतीभोवती बघत डॉक्टर संजय हळूच म्हणाले. साहेब, आपल्याला हीच जागा हवी. आणि मग सगळे कामाला लागले. संपूर्ण कायदेशीर प्रक्रिया पूर्ण करण्यात आली. त्यात काही अवधी गेला. अनेक लोकांचे सहकार्य लाभले. अनेक लोक जुळत गेले. त्या काळात मी माझा नव्हतोच. झपाटल्यासारखी कामं सुरू होती. दिवाळीचे दिवस होते. आज मी सकाळी जरा लवकरच उठलो. पटकन तयार झालो. श्री अरविंदो सेंटर नागपूर येथे जाऊन श्री माताजींचे दर्शन घेतले. भक्तिभावाने मन भरून आले. जरा वेळ तिथे शांत चित्ताने घालवला आणि मग घरी आलो. फोन उचलला. सर्व सहकाऱ्यांना फोनवरून बातमी दिली. उद्या भाऊबीज आहे आणि आपण भूमिपूजनासाठी अवश्य यावे. सर्व संबंधितांनी आनंदाने होकार दिला. तो दिवस अतिशय धावपळीत गेला. आवश्यक ती सारी जमवाजमव केली आणि मग मी ठरल्या जागी पोहोचलो. सारी तयारी करवून घेतली. रात्रभर जागून बोर्ड तयार झाला. ही आठवण अजूनही मनात ताजी आहे आणि तो बोर्ड अजूनही मी जपून ठेवला आहे. अर्ध्या तासात शामियाना उभा राहिला. कुणीतरी बोर्ड लावला. जागा आधीच स्वच्छ केली होती. 12 वाजेपर्यंत सर्व मंडळी सहपरिवार आली. भूमिपूजन झाले. दगडाची चूल मांडून बेसन भाकरी केल्या गेल्या. सर्वांनी या प्रसादाचा आस्वाद घेतला. तो भाऊबीजेचा दिवस अजूनही आम्ही ॲन्युअल फंक्शन म्हणून साजरा करतो. विहिरीचे भूमिपूजन झाले. तिथेच आम्हाला आणखीन एक व्यक्ती भेटली. ती म्हणजे कौतिक भाऊ. सर्व कामाची धुरा वाहण्यास हा माणूस योग्य आहे असे वाटून गेले. माणूस चांगला दणकट. क्षणभर मी समोरच्या पहाडाकडे बघितलं, मग कौतिक भाऊकडे. दोघांत बरंच साम्य होतं. तिथली सर्व जबाबदारी त्यांच्यावर सोपवून मी निर्धास्त झालो. सारं काम व्यवस्थित सुरू होतं. आयुष्याच्या वळणावळणावर मला चांगली माणसं भेटत होती. माणसं कसली, ते एक एक गावच होतं मला भेटणारं. पण भाऊ, इथे माझी पारख चुकली. ज्या विश्वासानं मी कौतुक भाऊंकडे बघत होतो, त्या विश्वासाला नंतर नंतर तडे जाऊ लागले. कधीकधी जबरदस्त हादरेही बसले. मग सुदैवाने सुधाकर गोमासे भेटले. आईबाबानं इथे आणून ठेवलं. घसरणारी गाडी हळूहळू रुळावर येऊ लागली. कामं सुरू होतीच वेगानं. सुरुवातीला चौकीदाराला राहण्यासाठी खोली बांधण्यात आली. सिमेंट गोडाऊन तयार झाले. विटा बनवण्याची मशीन मिळाली. आश्रम उभारणीसाठी पहिली मदत केली ती कुंदाताई विजयकरांनी. इतर ओघ मला नंतर मिळाले. लवकरच एक अष्टकोनी गवताची झोपडी बनवली. कारण विश्रांतीसाठी, निदान उभं राहण्यासाठी, उन्हातानातून, पावसा पाण्यापासून बचाव करण्यासाठी तिचा उपयोग होणार होता. आम्ही त्या झोपडीचं नाव ठेवलं होतं पर्णकुटी. ही पर्णकुटीच आमचं सारं काही होतं. तिथेच आमचं ऑफिस होतं. तोच मीटिंग हॉल, भेटण्याची, जेवणाची, विश्रांतीची जागा, सारं तीच. मुक्काम झालाच तर तोही तिथेच. आम्ही पर्णकुटीत श्री गणेशाची स्थापना केली. तेव्हा वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देवं सर्वकार्येषु सर्वदा असं म्हणून मी विघ्नहर्त्याला हात जोडले. एक क्षण थांबून डॉक्टर पुन्हा बोलायला लागले. दिवस जात होते. हळूहळू मद्तीचे हात समोर येत होते. कामाला वेग येत होता.
कुणी वाळू, सिमेंट, लोखंड आपणहून पाठवित होते. सिमेंटचे पोल बनवणे सुरू होते. मदतीचे असंख्य हात समोर येत होते. आणि भाऊ, खरं सांगतो, मला तर कोणता हात कुणाचा हेही कळेन असं झालं होतं. बांधकामाला लागणारं साहित्य येऊन पडलं होतं. हे सारं सांगताना भूतकाळात हरवून गेले डॉक्टर क्षणभर थांबून म्हणाले, आणि भाऊ, पहाडाचे अक्षरशः 2 तुकडे करून मधला रस्ता बनवला. पहाडाच्या मध्ये सपाटीकरण केलं. अष्टकोनी ॲडमिनिस्ट्रेटिव्ह बिल्डिंगची आखणी झाली आणि पायवा खोदण्यास सुरुवात झाली. अनेक मजूर काम करत होते. घामाच्या धाराने भिजलेल्या मजुरांच्या कुदळी सरळ जमिनीच्या पोटात घुसत होत्या आणि खोदता खोदता आश्चर्य घडलं. एक छोटंसं पुरातन शिवलिंग सापडलं. कुणीतरी ते मला आणून दिलं. मी ते माझ्या तळहातावरती धरलं. निरखून बघितलं. मनात विचार आला, या पहाडाच्या पोटात शिवलिंग कुठून आलं? आणि त्या क्षणी मग शिवमंदिर बांधण्याचा संकल्प घेतला. कोणती इमारत कुठं बांधायची हे ठरलं. सर्वात उंच जागेवर मंदिर बांधण्याचं ठरलं. वरची जागा सपाट केली. बाजूलाच 40 फूट खोल दरी होती. ती 2-4 दिवसातच JCBनं सपाट केली. मंदिराचं भूमिपूजन झालं. संजीवन हॉस्पिटलचे भूमिपूजन श्री बाबासाहेब केदार यांच्या हस्ते झालं. तर वृद्धाश्रमाच्या इमारतीचे भूमिपूजन श्रीमती कुंदाताई विजयकर यांच्या हस्ते झालं. पण कौतुक भाऊंचं काय झालं? सारंच अप्रिय. काय सांगायचं? सोपवलेल्या प्रत्येक कामात धोका जाणवू लागला. दिलेल्या वस्तू वृद्धांपर्यंत नीट पोहोचत नसत. तसा माणूस एकटाच होता. ना बायको ना पोर, ना मागं ना पुढं, आणि कैकाड्याचं घोडं, अशी गंमत. दूध गायब असायचं, किराणा गायब असायचा, तोंडात सतत शिव्या. वृद्ध धाकी पडले होते. 1-2 महिने राहून सोडून जात होते. याचं कारण आधी कळत नव्हतं, पण नंतर कळालं. भाऊ, माणसंच काय, जनावरही त्याला पाहून बुजाडत होते. ढोरांना खूप मारायचा म्हणे तो. आणि मग ठरवलं, नको हा माणूस. पण मग दुसरी व्यक्ती कोण? अवतीभोवती नजर फिरवली आणि मग सुधाकर भाऊ भेटले. विस्कटलेली संजीवनीची घडी हळूहळू बसू लागली. वृद्धांची संख्या वाढली. असलेले वृद्ध आनंदी दिसू लागले. कालांतराने आईबाबाही इथेच आले. लोक कुठल्या ना कुठल्या रूपाने मदत करीत होते. इतरांकडून मदतीचा ओघ संजीवनकडे वळता करीत होते. इमारतींनी आकार घ्यायला सुरुवात केली होती. मजूर राबत होते. तिथल्या मातीत घाम सांडत होता. आणि भाऊ, कुणाकुणाची नावं घेऊ? मदतीचे असंख्य हात समोर येत होते. आणि माझ्या मनातील स्वप्न साकारत होते. हळूहळू अनंत हस्ते कमलावरणे, देता किती घेशील दो करणे. ही परिस्थिती झाली माझी. भाऊ, त्या दिवसात आश्रमाशिवाय माझ्या मनात दुसरा विचारच नव्हता. वृद्धाश्रमाच्या कल्पनेनं मी नुसता झपाटलो होतो. पण हे माझ्यासमोर जे घडत होतं ते माझ्यामुळं नक्कीच नव्हतं. काढून दिलेल्या नकाशानुसार मंदिर उभे राहत होतं. या सर्व कामावर सुधाकर भाऊंची चाणाक्ष नजर फिरत होती. मंदिराचा पहिला स्लॅब पडला. स्लॅबसाठी लागणारे मजूर नागपूरहून आणावे लागले. स्लॅबचे काम रात्री 2 वाजेपर्यंत चालू होते. त्यात वीजही नव्हती. जनरेटरवर काम चालू होते. गावकऱ्यांनी स्वतःहून श्रमदान केले. सिमेंटची एक बॅग खालून वर न्यायला 15 मिनिटे लागत आणि ती बॅग उचलायला 4 माणसे लागत. स्लॅब आटोपल्यानंतर रात्री मजुरांना बेसन भात खाऊ घातला आणि रात्रीच नागपूरला नेऊन सोडलं. पाहता पाहता प्रशासकीय इमारतीच्या भिंती उभ्या राहिल्या. वळणावळणावर मला चांगली माणसं भेटत होती. मदतीचा हात देऊन जात होती. श्री प्रशांत वैद्य यांनी भारतीय क्रिकेट संघासोबत डिनर फंक्शन आयोजित करून पैसे जमवून दिले. आता एक नवीनच कल्पना सुचली होती. रोज नागपुरात कुणाला भेटणं आणि आमच्या प्रकल्पाबाबत सांगणं, कधी त्यांना आश्रमात घेऊन जाणं, तिथला परिसर दाखवणं, योजनांबाबतची माहिती देणं, चर्चा करणं आणि मिळेल ते दान जमा करणं, हे आता नित्याचेच झाले होते.
प्रत्येक कामानंतर पुढे काय, हा प्रश्न डोळ्यांसमोर उभा राहत होता आणि सुटतही होता. आताही तसंच झालं. काम अर्धवट होतं, हाती पैसा नव्हता. मी विवंचनेत होतो. कुठून कशी मदत मिळाली, पुन्हा काम जोरात सुरू झालं. मंदिरासाठी मार्बलही मिळालं. या कामी बऱ्याच जणांनी खूप मोठी महत्त्वाची भूमिका निभावली. तिथे काहींनी स्वतः जातीने लक्ष घालून उपस्थित राहून मार्बल वर चढवले. दात्यांच्या पुढाकारानेच हे सारे होऊ शकले. ही सारी धनाने आणि मनाने ही मोठी माणसं होती. परंतु ज्याने ते मार्बल पोहोचवले त्या गाडीवाल्याने सुद्धा पैसे घेतले नाहीत. भाऊ, खरंच माणुसकी माणसाला मोठं बनवते, हे मी तेव्हा बघितलं, अनुभवलं. आला दिवस जात होता. काम पुढे सरकत होतं. आम्ही आपणहून स्वीकारलेल्या या अवघड वाटेवर अनेक नवीन लोक आम्हाला येऊन मिळत होते. लोग मिलते गए और कारवा बढ़ता गया. कामाला वेग आला होता. एकदा नागपूरला इंदोरच्या भय्यू महाराजांची भेट झाली. तेव्हा त्यांना मी सुरू केलेल्या कामाची आणि सुरू केलेल्या उपक्रमाची माहिती दिली. भय्यू महाराजांनी सारं ऐकून घेतलं आणि दुसऱ्या दिवशी आश्रमात येण्याचं कबूल केलं. ठरल्याप्रमाणे ते आले. त्यांनी सर्व परिसर फिरून बघितला आणि काही सूचनाही केल्या. त्यांनी केलेल्या सूचना अंमलात येऊ लागल्या. साऱ्यांचाच उत्साह वाढला. कुठली तरी दैवी शक्ती हे करवून घेत होती, हे निश्चित. पाहता पाहता हॉस्पिटलची इमारत तयार झाली. निवासस्थाने, स्वयंपाकघर, मीटिंग हॉल, रिक्रिएशन हॉल, मेडिटेशन हॉल इत्यादी इमारतींचे बांधकाम भराभर संपत आले. मंदिराच्या फिनिशिंगला सुरुवात झाली. परमेश्वर माणसाच्या मनात वास करतो आणि जागोजागी मत्तीला धावून येतो याचा प्रत्यय आला. सामाजिक वनीकरण. नागपूर विभागाचे उपसंचालक श्री सरफराज खान यांनी वनीकरणाबाबत मोलाचं सहकार्य केलं. श्री गिरीश गांधी, हिरवी रानं फुलवणारा हिरव्यागार मनाचा माणूस, त्यांनी वनराईतर्फे 1000 झाडे दिली आणि पहाडाला सुशोभित करण्यासाठी वृक्षारोपण करण्यात आलं. सर्वत्र मुरूम होता, त्यावर झाडे लावली. मुख्य म्हणजे ती जगली आणि पाहता पाहता पहाड अनेक वृक्षवेलींनी डवरून गेला. हिरवीगार झाडं डुलू लागली आणि वेली फुलांनी भरून गेल्या. वृक्षवेलींनी सजलेल्या पहाडाचं ते अप्रतिम लावण्य पाहून माझे डोळे आनंदाने भरून आले. कुणाचे श्रमदान, कुणाची मदत, तर कुणाचा सल्ला उपयोगी पडू लागला. कुणीतरी महाराजांसाठी कॉटेज बांधून देण्याचं कबूल केलं. महाराजांनी 1 फेब्रुवारी 2000ला भूमिपूजन केलं आणि अवघ्या 25 दिवसात कॉटेजचं काम पूर्ण झालं. मूर्तीच्या प्राणप्रतिष्ठेसाठी आलेले महाराज या कॉटेजमध्ये थांबले आणि कॉटेज महाराजांच्या सानिध्याने पुनीत झाले. जयपूरहून आणलेल्या मूर्तीची स्थापना 27 फेब्रुवारीला करण्याचं ठरलं. दिवस कमी होते. सारखी धावपळ सुरू होती. मंदिराची रंगरंगोटी झाली. कामाची तर अगदी लगीन घाई सुरू होती. पत्रिका छापल्या गेल्या. त्या सर्वांना वाटण्यात आल्या. सगळीकडे आणि विशेष करून मंदिरावरती रोषणाई करण्यात आली. धावपळीत कच्चे रस्ते तयार झाले. 3 दिवस विधिवत पूजा करून प्राणप्रतिष्ठा झाली. हा सोहळा श्री भय्यू महाराजांच्या हस्ते पार पडला. या कार्यक्रमाला जवळजवळ 12,000 लोक उपस्थित होते. जिकडे तिकडे गाड्या आणि माणसं. पहाड माणसाने फुलून गेला. वरून नजर टाकली की लांबपर्यंत रस्तेही माणसाने फुलून गेले होते. शामियानात आणि मंदिरात माणसं मावत नव्हती. भय्यू महाराजांच्या समक्ष मूर्तीची प्राणप्रतिष्ठा झाली. गाभारा पुन्हा रिकामा केला. मंदिराचे मुख्य दार लोटून घेतले. गोमातेला आणून पूजा केली. गोमातेने पायऱ्या चढून दरवाजा लोटला. दार उघडले गेले आणि मंदिर भक्तांसाठी खुले झाले. शंकर पार्वतीच्या चेहऱ्यावर तेज विलसत होते. एखादी अद्भुत कहाणी ऐकावी तसे सगळे डॉक्टर संजयचं बोलणं ऐकत होते. आई एकदम म्हणाल्या, संजू, एक राहिलं, कारण मी त्यावेळी हजर होते म्हणून सांगते. सांग ना. शंकर पार्वतीची मूर्ती दारापर्यंत गेली, पण पुढे सरके ना. 15-20 जण उचलत होते, परंतु मूर्ती जागची हलत नव्हती. आणि नेमके त्याच वेळी भय्यू महाराज गर्दीला दूर सारत समोर आले आणि गंभीर आवाजात म्हणाले, थांबा,
अजून वेळ व्हायची आहे. आणि मग डोळे मिटून ते तिथेच उभे राहिले. काही क्षणानंतर हळूच डोळे उघडून म्हणाले, सारेजण बाजूला व्हा, एवढे लोक नकोत. आता तिथे फक्त 7 जण होते. कमरेचा पट्टा आणि चांबड्याची पाकिटं त्यांनी काढावयास सांगितली. भय्यू महाराजांनी मूर्तीची पूजा केली. मुखाने मंत्रोच्चार सुरू होते आणि मग म्हणाले, मूर्ती उचला, योग्य वेळ आली आहे. आणि 15-20 लोकांनीही प्रयत्न करून ही न उचलणारी मूर्ती 7 जणांनी लिलिया उचलली व चबुतरावर ठेवली. हो, आणि मूर्तीची स्थापना झाली, हसत डॉक्टर संजय म्हणाले. ऐकून सर्वांनाच आश्चर्य वाटत होते. एवढ्यात चहा आला. सर्वांनी चहा घेतला व विलास भाऊ उभे राहिले. संजू, खरंच सारच अद्भुत आहे. अवली आहेस तू. तू आहेस म्हणूनच हे सारं केलंस. चल. छायाताईंकडे बघून स्मितहास्य करत विलास भाऊ म्हणाले. आणि हो, जमेल ती मदत मीही करीन. पुन्हा विलास भाऊ म्हणाले. विलास भाऊंना निरोप द्यायला सर्व बाहेर पडले. वृद्धाश्रमाच्या आवारातून एक झोकदार वळण घेऊन बाहेर पडणाऱ्या लाल दिव्याच्या गाडीकडे डॉक्टर संजय बघत राहिले. मागे वळून बघितलं. संजीवनचा सारा परिवार उभा होता. धन्यवाद. उर्वरित कादंबरी पुढील भागात. मराठीतील प्रतिभावंत लेखकांचं साहित्य, कथा, कादंबऱ्या ऐकण्यासाठी आमचं बोलती पुस्तके हे चॅनल सबस्क्राईब करा. आणि मराठी साहित्याचा प्रसार करण्यासाठी प्रत्येक मराठी माणसाला सबस्क्राईब करण्यासाठी आवाहन करा. आणि बोलती पुस्तके या साहित्य चळवळीत सहभागी व्हा. आपले पुन्हा एकदा धन्यवाद.